आता आपण ज्यांना ऐकण्यास अत्यंत आतुर आहोत, सक्षम नागरिक मोहिमेतील रोजनिशी उपक्रमाला गुरुतुल्य मार्गदर्शन करणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मविभूषण सन्माननीय डॉक्टर अनिल कापडकर सरांना मी मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. नमस्कार. आणि महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत घोडे, उपायुक्त श्री सचिन सांगळे, कृषी फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र खेर, उपाध्यक्ष शिल्पा खेर, बामणे मॅडम, सर, इथे उपस्थित सर्व शिक्षक मंडळी यांच्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजिला गेलेला आहे. महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो. हा कार्यक्रम जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मला तुम्ही उपस्थित होतो आणि आता या कार्यक्रमाला चांगलं स्वरूप आलेलं आहे. आपण सर्वांना अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवलेलं आहे, अनुभव केलेला आहे आणि हा जो अनुभव अतिशय घडवलेला आहे तो मला हा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी किंवा अधिक समृद्ध करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे एका बाजूला सर्व मंडळींनी ज्यांनी या कार्यक्रमाला पुढे नेण्यासाठी मेहनत घेतली, प्रयत्न केले, त्या सर्वांचं अभिनंदन करणं हा एक महत्त्वाचा उद्देश आहे. पण त्याचबरोबर ही जी अनुभवाची शिदोरी आपण गोळा केलेली त्याच्या अनुषंगाने आपल्याला पुढे कसं जाता येईल त्याबद्दल सुद्धा असल्या अनुभवाची देवाणघेवाण खूप महत्त्वाची आणि त्याच अनुषंगाने मी आपल्याकडे काही विचार करू इच्छितो. आत्मनिर्भर युवक उपक्रम किंवा रोजनिशी उपक्रम हे मला जसं आपण ऐकतो वारंवार सक्षम नागरिक घडवण्याच्या दृष्टीने जे अनेक गोष्टी करत किंवा या दोनच गोष्टी अनेक गोष्टी करत त्या दोन गोष्टी आपण ठीक केल्या आणि त्या अनुषंगाने शालेय स्तरातील मुलामुली ही अशी सक्षमता घडवण्याच्या दृष्टीने साध्य आपण कार्यक्रम राबवतो. साहजिकच पहिला प्रश्न येतो की आपल्या शालेय शिक्षणाचा एक कार्यक्रम आहे, त्याच्यावर सर्व शिक्षण तज्ञ विचार पाठ्यक्रम निर्माण, पुस्तकं निर्माण, शिक्षकांना आवडलेलं असतं किंवा इतक्या काळात इतके धडे ते सगळं असताना हे नवीन ते का एक साधारण आणि याच्याबद्दल इतरही गोष्टी करताना हा प्रश्न निर्माण होणं यापर्यंत साधे आणि हे इतरही उपक्रमाबद्दल मी अनुभवले.
तर आता आपण जर म्हणजे आता सगळेजण न्यू एज्युकेशन पॉलिसी राबवण्याच्या मागे लागलेलो आहोत आणि त्या न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि सर्व स्तरावर अगदी बालशिक्षणापासून हायर एज्युकेशनच्या स्तरावर त्या पॉलिसीमध्ये बऱ्या प्रकारचं विवेचन केलेलं आहे आणि त्याच्यावर खूप साधन चर्चा केली. पण त्या सर्वाचा मूळ गाभा हे शिक्षण हे सर्वंकष असतं, होलिस्टिक एज्युकेशन हे सर्वात म्हणजे असं की मगाशी पुढे सरांनी उल्लेख केला सक्षम नागरिक सक्षम भारत या संकल्पना आपल्या सर्वांना खूप जवळच्या वाटतात, साध्य कराव्याशी वाटतात. पण ही जी सक्षमता साध्य करायची झाली तर त्यासाठी ज्ञान प्राप्त करणं शिक्षण प्राप्त करणं हे महत्वाचं तर आहेच आहे. पण हे असं म्हणतात आजकालचं युग इन्फॉर्मेशन माहिती आजकाल की मोबाईलवर तुम्हाला एक अगदी लहान मुलापासून माहिती मिळाली म्हणजे ज्ञान मिळालं त्याचं उत्तर नाही. आणि आपण आता असं म्हणतोय की माहिती युगापासून ज्ञानयुगा खरं म्हणजे भारताला ज्ञानयुगाचा फार इतिहास आहे. पण हरकत कधीतरी पण ते अत्यंत महत्वाचं आहे. कारण केवळ माहिती असून माहितीचा उपयोग कसा करायचा त्या उपयोगाचे वेगळे वेगळे पैलू आहेत. उपयोग चांगला होऊ शकतो, उपयोग वाईट होऊ शकतो. मग चांगला वाईट याचा निरक्षीर उपयोग आपण एक शिक्षणाचा बऱ्याच ठिकाणी शिक्षणाच्या पाठ्यक्रमामध्ये व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन पण व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन म्हणजे कोणीतरी सांगितलं म्हणून मी आत्मसात केलं असं. कारण कसं कारण बऱ्याच वेळा माहिती घेतली आणि मी व्हॉट्सॲपमध्ये आपण फॉरवर्ड थोडा आदर व्हॉट्सॲप बरेच जण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी पण त्या माहितीच्या आधारे थोडी काही खूप साध्य केलेले असत मला तरी त्यामुळे बरोबर आणि एक चाकोरीबद्ध विवेचन त्याच्यामध्ये मग त्या विवेचनाच्या आधारे काही जर निर्णय घ्यायचे असतील तर मग हे विवेचन आपल्याला वेगवेगळ्या अंगाने सुद्धा कळवतं. मी एखादी बाजू मानली, तुम्ही एखादी बाजू मानली आणि कोणी दुसरी बाजू. तर ही सगळी जर एक मुद्देसूद अशी विवेचन असतात आपल्याला काहीतरी पुढे कसं जायचं त्याची दिशा तर माहितीपासून ज्ञानाकडे. पण ते म्हणजे किती वाईट आहे का तसं पण म्हणजे मला शिकवून हे सगळं माहीत असल्यानंतर सुद्धा निर्णय घेताना केवळ तेवढ्यावरच घेणार त्याच्या मागे आणखी काही गोष्टी बऱ्याच वेळेला आपण घराघरामधनं अनुभवतो. मुलांची काही हट्ट असतात काही परत मुलांना दंडात्मक सांगतात मी सांगतो तसं काही परत मुलांची संवाद चालतो.
तरी पण बऱ्याच गोष्टी अशा असतात की संवाद साधल्यानंतर सुद्धा कोणाचं कोणाला पटलं ते जरी बाजूला ठेवलं तरी त्याच्यानंतर मग अनुभवी पालक असो किंवा घरातली हे सगळं जरी बरं असलं तरी मी सांगतो तो असं. आणि ज्या घरात एक चांगलं स्वस्थ वातावरण आहे त्या घरामध्ये त्याच्याही पलीकडे जातो. म्हणजे केवळ लॉजिकच्या आधारे जे काही आपण निर्णय घेऊ त्याच्याही पलीकडे बऱ्याच वेळेला काही निर्णय आपण घेतो. ते निर्णय आपण घेतो किंवा आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये काही त्यांना विस्डम वाईस मंडळी असतात अनुभवी मंडळी वेगवेगळ्या. पण विस्डम ही ज्ञानाच्या पलीकडची आणि प्रत्येकाचा अर्थातच ते साध्य करायचा प्रयत्न असला पाहिजे. आणि मग त्याच्या एक पुढची गोष्ट त्याला म्हणजे बऱ्याच लोकांना उदाहरणार्थ आपण पहिल्यासाठी प्राप्त झालेली दिव्य ज्ञान प्राप्त झाले. त्याचा सोपा शब्द इंग्रजीमध्ये those who attain bliss. तर हे आपल्याला जर सक्षम नागरिक घडवायचे असतील तर जास्तीत जास्त मंडळी अशा पायरीने उभरतात त्या स्तरापर्यंत जातात. आणि हे म्हणजे सगळ्यांनाच ते साध्य होईल असं काही नाही. याबद्दल कोणाचं मत कारण नाही. पण तरी जास्तीत जास्त मंडळींना त्या ज्ञानाची ही जी चढती पायरी आहे वरच्या जास्तीत जास्त वरच्या स्तरावर आपल्याला दिसतात की माझ्या दृष्टीने सक्षम नागरिकांचं खरं उद्देश असतं. आता सक्षम नागरिकाचा दुसरा भाग म्हणजे केवळ डोक्यात मेंदूत बुद्धिमत्ता असलेले मंडळी सक्षमतेसाठी ते सर्वात महत्वाची गोष्ट तर आहेच आहे. पण केवळ तेवढं असून चालत नाही. त्याच्यासाठी थोडीशी शारीरिक क्षमता फिजिकल थोडीशी धमाक मी माझ्या वेगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेला असतो आयुष्यभर. त्याच्यामध्ये मला आर्मी नेव्ही त्या मंडळींची खूप जवळचा संबंध आहे. आणि एक मी नेहमी लक्षात ऑब्झर्व केलेली गोष्ट आहे की आपल्याला कुठेतरी जायचं काहीतरी नवीन गोष्ट करायची थोडंसं अनुभवी वातावरण करायचं आणि आपण 4 मित्र जर गेलो आणि मजा येते. तरी आले तरी सर्वांना बरोबर पण त्याच्यापैकी एखाद्याला कोणी भावची असला तर ती मजा जास्त आहे. म्हणजे कुठेही कुठल्याही परिस्थितीत त्याला टाकतात. पण त्यांचं प्रशिक्षण कसं झालेलं ते त्याच्यातून मार्ग काढून पुढे राहणार. आणि हा पण एक सक्षमतेचा महत्वाचा पैलू. आणि म्हणून सक्षम नागरिक मोहिमेखाली हे 2 भाग घेतलेले आहेत. पण परत योजनेशी पर्यंत तर ही सक्षमता जर साध्य करायची झाली तर अर्थातच एज्युकेशन हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एज्युकेशन म्हणजे पाठ्यक्रम याला काही म्हणतात की एज्युकेशनल आउटकम आपल्याला साध्य करायची डिझाईन जे आहे ते एज्युकेशन आउटकम साध्य करण्याच्या दृष्टीने
ते तेवढंसं पुरेसं आहे का? तर आपल्या इथे करिक्युलमच्या बरोबर को करिक्युलर एक्स्ट्रा करिक्युलर या सगळ्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा जे मेन्शन केलेले आहेत ते आपण अपेक्षित करतो. किंवा आपण म्हणतो विद्यार्थ्यांना किंवा तुम्ही सगळं जरी शिकला तरी लाईफ स्किल्स, सॉफ्ट स्किल असो, हार्ड स्किल्स ते असणं पण अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचा पण आपल्या शिक्षण क्रमात. आता हे सगळं जर साध्य करायचं झालं तर केवळ म्हणजे शिक्षकांनी शिक्षक वर्गात शिकवलं आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेत त्याची उत्तरं दिली आणि भरपूर मार्क मिळाले म्हणजे साध्य होतं का? तर त्याचं उत्तर नाही असं. हे आवश्यक आहे पण ते काही ते अपूर्ण आणि त्याला जर पूर्णत्वाकडे न्यायचं झालं होलिस्टिक एज्युकेशन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सॉफ्ट स्किल्स, हार्ड स्किल्स किंवा ऑर्गनाइज थिंकिंग हे तितक्याच. आता मी अणुशक्ती खात्यात काम केलं. अणुशक्ती विषय विकसित करण्यासाठी काय काय करायचं सुरुवातीला माझ्याही लक्षात नाही आलं. पण आपण कॉलेजमध्ये शिकलो, नंतर जे संशोधन केलं, जे आवश्यक होतं ते सगळं केलं. पण ते सगळं केल्यानंतर त्या बाबतीत आपण आत्मनिर्भरता साध्य केली. पण जेव्हा मी त्या क्षेत्रात सर्वोच्च स्तरावर पोचलो त्यामध्ये मला सहज विचार आला की आता आपल्याला पुढे जायचं. तर पुढे जायचं तर मार्ग कुठला असला पाहिजे. थोडस अणुशक्तीबद्दल सांगायचंय म्हणून नव्हे पण मुद्दा स्पष्ट करायचा. अणुशक्तीचं इतर पैलू पण आहे. महत्वाचा पैलू म्हणजे ऊर्जा आणि ऊर्जेबद्दल मला फारसं सांगणं आवश्यक आहे असं मला वाटतं. पण प्रश्न असा आहे की आपण ऊर्जेबद्दल बहुतांशी परदेशी आयातीवर अवलंबून अगदी अणुशक्तीमध्ये सुद्धा सुरुवातीला युरेनियम जे लागतं ते युरेनियम सुद्धा आपल्याला आयात करतात आणि त्यासाठी बरोबर घटक केले एनर्जी क्लिअरन्स ते जाऊ. पण ऊर्जेची जी साधनं आहेत भारतात जी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये महत्वाचं साधन म्हणजे थोरियम. जगामध्ये इतर ठिकाणी युरेनियम पुष्कळ उपलब्ध आहे. त्यामुळे आणि सुरुवात करताना अणुशक्तीची सुरुवात युरेनियम पासूनच करावी लागते. तर आता युरेनियम वर इतकं काम केल्यानंतर आपण थोरियमकडे वळायला पाहिजे. त्याबद्दल झपाट्याने प्रगती व्हायला पाहिजे आणि हा माझ्याकडे फार मोठा प्रश्नचिन्ह. आता आपण टॉपवर पोचलो या प्रश्नाचं उत्तर काय आणि मग माझ्या लक्षात आलं की याचं खरं कारण असं आहे की आपली जी मानसिकता आहे आपला जो शिक्षणक्रम आहे किंवा मी म्हणेन आपल्या ज्या संशोधनाच्या दिशा आहेत त्या सगळ्या कॉपी मास्टर करतो. कोणीतरी काहीतरी केलं का मग ते मी पण आणि ते तेवढं तर मिनिमम असायलाच पाहिजे. म्हणजे ते पण जर नाही झालं तर कठीण आणि तसं पण आहे बऱ्याच ठिकाणी. ठीक आहे आपण अधिक विश केली पाहिजे पण समजा केली तरी त्याच्याने आपण आत्मनिर्भर बनतो का तर नाही. आत्मनिर्भर होणं याच्यासाठी ठराविक प्रकारची मानसिकता विकसित करणे. जर मी काही करायचं आणि ते जर कम्प्लिटली नवीन असेल
त्याची म्हणून मी पहिली लवकरच सुरुवात की आता हे करूया का, तर आपल्याला सगळ्यांना आपण एक तर विचार करण्याची क्षमता असली, तर आपल्याला पटलं की हा हे करायला पाहिजे, करण्यासारखं आहे आणि आपण पुढे जाऊया. तर एक तर ती विचार करण्याची क्षमता असते आणि एकदा आपण ठरलं की करायचं तर मग ते करून पाहण्याचे दिमाग पण असतं. म्हणून या दोन्ही गोष्टी एक ऑर्गनाइज थिंकिंग किंवा ज्याला बऱ्याच वेळेला आपण क्रिटिकल आणि दुसऱ्या बाजूला त्या अनुषंगाने पुढे जाण्याची मग त्या वाटेवर आधी कोणी गेलेलं नसलं तरी हरकत नाही, आपण करतो. आणि या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आणि हे करण्यासाठी म्हणजे हे आपल्याला साध्य करायचं, आपल्याला सक्षम भारत सक्षम नागरिक आपल्याला अशा प्रकारची मानसिकता अशा प्रकारची क्षमता साध्य करण्यात आवश्यक. आता हे केवळ सगळ्या आपण जे काही शिकवतो त्याच्यामध्ये सगळ्या मुलांना सुद्धा 100पैकी 100 साध्य होत होतं याचं उत्तर पण नाही. कारण परत ते शेवटीच येतं की आपण म्हणजे आपली जर मानसिकता कोणीतरी केलंय, कोणीतरी एखादी वाट आधी चुकली तर त्या मार्गाने सुरक्षित आहे असं झालं तर म्हणजे बाय डेफिनेशन यू कॅन बी ॲट बेस्ट ग्रुप नंबर 2, यू कॅनॉट बी नंबर 1. त्या मानसिकतेमध्ये तुम्ही प्रथम की वर्गामध्ये कोण पाहिला आला त्याची गोष्ट वेगळी, पण जेव्हा आपण देशाला सक्षम करण्याची गोष्ट तेव्हा त्यासाठी म्हणून हे सगळं आजूबाजूचे स्किल्स आहेत, मानसिकता विकास करण्याची गोष्टी. आता एका बाजूला हे आपल्याला साध्य करायचं आपलं उद्दिष्ट. आज काय परिस्थिती आणि मला कल्पना आहे जेव्हा मी या गोष्टीचं वेळ तेव्हा तुम्ही बरं म्हणजे शिक्षण क्षेत्रात नाही, पण मी अगदी IIT किंवा बोर्ड ऑफ गव्हर्नन्स पासून बालशिक्षणाच्या क्षेत्रापर्यंत चर्चा केली आणि मला असं जाणवतं की आज जी परिस्थिती म्हणजे प्रथमचे आवाज वर्षानुवर्षे आणि त्याच्यामध्ये सुधारणा होते हळूहळू हे निर्मळ पण म्हणजे प्रथमच्या आवाज म्हणजे ते 5वीच्या विद्यार्थ्याला दुसरीचं येईल किंवा 8वीच्या विद्यार्थ्याला तिसरीचं येईल आणि हे सगळं त्यांनी प्रत्यक्ष परीक्षण करून टाकले. त्यामुळे त्याच्या निष्कर्षाबद्दल शंका घेण्यात पण मग हे का होतं त्याचं कारण मला असं वाटतं परत म्हणजे ऑर्गनाइज थिंकिंग आहे त्याच्यामध्ये आणि त्या ऑर्गनाइज थिंकिंगचा सर्वात मूलभूत जो पैलू आहे तो मुलांना त्या दृष्टीने आपल्याला ओळखला ही गोष्ट केवळ असं आहे की कोणीतरी सांगितलं कोणीतरी ऐकलं किंवा भरपूर पाठांतर महत्व आहे. पण त्याच्याने आपल्याला जे साध्य करायचं ते पूर्णपणे साध्य होत असतं. कारण असं आहे की केवळ जरी पाठांतर केलं आणि पाठांतर केल्यानंतर जर त्याची कारण मीमांसा जर करायला सांगितली
तर त्यासाठी परत ऑर्गनाइज थिंकिंग आवश्यक. दुप्पटपच्ची करणं हा एक भाग झाला. कारण मी क्रिटिकल अनालिसिस जे व्हायला ती क्षमता जर आपल्याला निर्माण तर आपल्या विचारांना ऑर्गनाइज करण्यासाठी म्हणून जे वळण लागतं ते वळण मुलांना असणे आणि रोजनिशीच्या माध्यमातून एक्झॅक्टली हेच साधन. म्हणजे आपल्याला असं की या विषयावर लिही किंवा अशा पद्धतीने लिही किंवा शुद्ध लेखनावर लक्ष दे, अक्षर चांगलं आहे की नाही याच्यावर, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आणि त्या पद्धतीने साध्य होतीलच. पण त्याचा मूलभूत उद्देश हा आपल्या विचार करण्याच्या शक्तीला अधिक ऑर्गनाइज हा आहे आणि त्याच्यावर अधिक भर दिला पाहिजे. इतर गोष्टींवर भर दिला पाहिजे, पण केवळ शुद्धलेखन चांगलं कर म्हणून मग ते 1 ते 10 वेळा गेलो 25 वेळा गेलो वेगळं महत्व आहे. ते चूक आहे असं मी म्हणणार नाही, पण तेवढं करणं हे सफिशियंट नाही. पण मी मुलांना ते जर आपण लिहितं केलं आणि ते कोणीतरी वाचतात त्याच्याने मुलांच्या मनात काय चाललं आहे, काय समस्या आहेत त्या आपल्याला पीअर टू पीअर लर्निंग जे आपण जे केले ना ते आपल्या नाटक किंवा सर वाचणार आहेत तर कोणी बघणार नाही की असते म्हणून ते लिहितात. पण तरी पण त्यांना कळतं की नंतर जेव्हा चर्चा होती की आपल्याला काय कमी आहे, आपल्या मित्रांच्या काय समजायचं ते आपण कसं आलं ते तितकंच. आणि याबद्दलची चर्चा शिक्षक आणि विद्यार्थी त्याच्यातनं मला वाटतं ही प्रक्रिया आहे की अगदी सक्षमपणे मला आनंद आहे की आपण सर्वांना सुद्धा हा अनुभव आलेला दिसतो. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचं 4 वर्ष कार्यक्रम लावला त्यांची आवाज एक वेगळा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आन्सर एक वेगळा विवेचनाचा विषय. पण सर्वांगीण शिक्षण साध्य करण्याच्या दृष्टीने किंवा एकूण जे एज्युकेशनचे पहिला आपण चांगले नागरिक या दृष्टीने मला वाटतं आज निश्चितच म्हणण्यापेक्षा इफेक्टिव्हनेस कितीतरी जास्त आणि अर्थातच आपण सर्वजण हे अनुभवत आहात त्याच्यामध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करण्यामध्ये किंवा आपण त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची जी एंगेजमेंट आहे ते कशा प्रकारचं असावं, त्याचा इफेक्टिव्हनेस कसा वाटतो त्याच्याबद्दल मला वाटतं आपसात जरी चर्चा झालेली आहे. रिक्वेस्ट करेन जरा ग्रुप चर्चा करायला तर त्याच्या अधिक समृद्धपणे आपल्याला. पण आजचा दिवस रूप व्यक्त करण्यासाठी आतापर्यंत आपण खूप छान कृती केली आणि पण हे बोलणं कारण असं आहे की उत्कृष्ट
उत्कृष्टता, एक्सलन्स असं म्हणतात. एक्सलन्स इन जर्नी, त्याला त्याचं डेस्टिनेशन नसतं. आपण काहीतरी शिकलो, परीक्षा दिली, पास झालो म्हणजे झालं असं जर्नी कंटिन्यूस. त्यामुळे म्हणजे सक्षम नागरिक घडवण्याची त्याला डेस्टिनेशन नाही, सतत चालू राहण्याची प्रक्रिया आहे. ती आपण अंगीकारली म्हणजे जसं आपण मुलांना वळण लावतो तसं आपण आपल्यालाही वळण लावलं. ही आपली जीवन ठाणे महानगरपालिकेने याला छान दिलं. सर्वांचं खूप अभिनंदन. पण हा सिलसिला तसाच वाढत आला, कारण मला खूप आनंद आहे. त्यांनी माझी माहिती शिल्पा त्यांनी पण म्हणजे खूप तिला प्रोत्साहन केलं. कोल्हापूर जिल्ह्यात असाच कार्यक्रम राबवला गेला. एका स्त्रीला म्हणाले की मी महाराष्ट्र सर्वोच्च लिहिला, एकदम वाजवणं पण जरा सोप्याच आहे, हळूहळू गेलं पाहिजे. आम्ही 12 जिल्हा या वर्षापासून आपण सुरू करणार आहोत आणि यासाठी सगळे अनुभवाची देवाणघेवाण होत राहील. पण असं जर झालं तर एकूणच देश घडवण्याच्या दृष्टीने फार मोठं काम करतात. हे तुमच्या लक्षात आलं असेल ऑलरेडी किंवा लवकरच लक्षात येईल. आणि याच्यामध्ये आपण सगळेजण आपले योगदान देतात, श्रम देतात, वेळ देतात. त्याबद्दल त्या सर्वांचे परत एकदा ऋण व्यक्त करून हे सगळं जरी बरं असलं तरी मी सांगतो असं. आणि ज्या घरात एक चांगलं स्वस्थ वातावरण आहे त्या घरामध्ये त्याच्याही पलीकडे जातो. म्हणजे केवळ लॉजिकच्या आधारे जे काही आपण निर्णय घेऊ त्याच्याही पलीकडे बऱ्याच वेळेला काही निर्णय आपण घेतो. ते निर्णय आपण घेतो किंवा आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये काही त्यांना विस्टम वाईट मंडळी असतात, अनुभवी मंडळी वेगवेगळ्या. पण विस्टम ही ज्ञानाच्या पलीकडची आणि प्रत्येकाचा अर्थातच ते साध्य करायचा प्रयत्न असला पाहिजे. आणि मग त्याच्या एक पुढची गोष्ट त्याला म्हणजे बऱ्याच लोकांना सुधारताना आपण पहिलं शक्ती प्राप्त झाली, दिव्य ज्ञान प्राप्त झालं. त्याचा सोपा शब्द इंग्रजीमध्ये तर हे आपल्याला जर सक्षम नागरिक घडवायचे असतील तर जास्तीत जास्त मंडळी अशा पायरीने बोलतात त्या स्तरापर्यंत जाता आलं. आणि हे म्हणजे सगळ्यांनाच ते साध्य होईल असं काही नाही. याबद्दल कोणाचं दुमत कारण नाही. पण तरी जास्तीत जास्त मंडळींना त्या ज्ञानाची ही जी चढती पायरी आहे वरच्या जास्तीत जास्त वरच्या स्तरावर आपल्याला दिसतात. हे माझ्या दृष्टीने सक्षम नागरिकांचं खरं उद्देश असतं.
आता सक्षम नागरिकाचा दुसरा भाग म्हणजे केवळ डोक्यात मेंदूत बुद्धिमत्ता असलेले मंडळी सक्षमतेसाठी ते सर्वात महत्वाची गोष्ट तर आहेच आहे. पण केवळ तेवढं असून चालत नाही, त्याच्यासाठी थोडीशी शारीरिक क्षमता, फिजिकल थोडीशी धमाक पुढे झाली. मी माझ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेला होतो आयुष्यभर. त्याच्यामध्ये मला आर्मी, नेव्ही, त्या मंडळींची खूप जवळचा संबंध आहे. आणि एक मी नेहमी लक्षात ऑब्झर्व केलेली गोष्ट आहे की आपल्याला कुठेतरी जायचंय, काहीतरी नवीन गोष्ट करायची, थोडंसं अनोळखी वातावरण करायचं. आणि आपण 4 मित्र जर गेलो आणि मजा येते, तरी आले तरी सर्वांना बरोबर पण त्याच्यापैकी एखादा जर कोणी भावची असला तर ती मजा जास्त आहे. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत त्याला टाकतात, पण त्यांचं प्रशिक्षण कसं झालं ते त्याच्यातून मार्ग काढून पुढे राहणार. आणि हा पण एक सक्षमतेचा महत्वाचा पैलू. आणि म्हणून सक्षम नागरिक मोहिमेखाली हे 2 भाग आपण घेतलेले आहेत. पण परत योजनेशी येतो तर आता ही सक्षमता जर साध्य करायची झाली तर अर्थातच एज्युकेशन हा एक महत्वाचा भाग आहे. आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एज्युकेशन म्हणजे पाठ्यक्रम, याला काही म्हणतात एज्युकेशनल आउटकम आपल्याला साध्य करायची. डिझाईन जे आहे ते एज्युकेशन आउटकम साध्य करण्याच्या दृष्टीने ते तेवढंसं पुरेच आहे का? तर आपल्या इथे करिक्युलमच्या बरोबर को करिक्युलर, एक्स्ट्रा करिक्युलर या सगळ्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा जे मेन्शन केलेले आहेत ते आपण अपेक्षित करतो. किंवा आपण म्हणतो विद्यार्थ्यांना किंवा तुम्ही सगळं जरी शिकला तरी लाईफ स्किल्स, सॉफ्ट स्किल असो, हार्ड स्किल्स ते असणं पण अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याचा पण आपल्या शिक्षण क्रमात आता हे सगळं जर साध्य करायचं झालं तर केवळ म्हणजे शिक्षकांनी शिक्षक वर्गात शिकवलं आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेत त्याची उत्तरं दिली आणि भरपूर मार्ग मिळाले म्हणजे साध्य होतं का? तर त्याचं उत्तर नाही असं. हे आवश्यक आहे पण ते काही ते अपूर्ण. आणि त्याला जर पूर्णत्वाकडे न्यायचं झालं, होलिस्टिक एज्युकेशन, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सॉफ्ट स्किल्स, हार्ड स्किल्स किंवा ऑर्गनाइज थिंकिंग हे तितक्याच. आता मी अणुशक्ती खात्यात काम केलं. अणुशक्ती विषय विकसित करण्यासाठी काय काय करायचं सुरुवातीला माझ्याही लक्षात नाही आलं. पण आपण कॉलेजमध्ये शिकलो, नंतर जे संशोधन केलं, जे आवश्यक होतं ते सगळं केलं. पण ते सगळं केल्यानंतर त्या बाबतीत आपण आत्मनिर्भरता स्वयंपूर्णता साध्य केली. पण जेव्हा मी त्या क्षेत्रात सर्वोच्च स्तरावर पोहोचलो, त्यामध्ये मला सहज विचार आला की आता आपल्याला पुढे जायचं. तर पुढे जायचं तर मार्ग कुठला असला पाहिजे. थोडंसं अणुशक्तीबद्दल सांगायचंय म्हणून नव्हे, पण हा मुद्दा स्पष्ट करायचा. अणुशक्तीचं इतर पैलू पण आहे.
महत्वाचा पैलू म्हणजे ऊर्जा आणि ऊर्जेचं महत्वाबद्दल की मला फारसं सांगणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही. पण प्रश्न असा आहे की आपण ऊर्जेबद्दल बहुतांशी परदेशी आयातीवर अवलंबून अगदी अणुशक्तीमध्ये सुद्धा सुरुवातीला युरेनियम जे लागतं ते युरेनियम सुद्धा आपल्याला आयात करतात आणि त्यासाठी बरोबर खटाट केले एनर्जी क्लिअरन्स ते जाऊ दे. पण ऊर्जेची जी साधनं आहेत भारतात जी उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये महत्वाचं साधन म्हणजे थोरी. जगामध्ये इतर ठिकाणी युरेनियम पुष्कळ उपलब्ध आहे त्यामुळे आणि सुरुवात करताना अणुशक्तीची सुरुवात युरेनियम पासूनच करावी लागते. तर आता युरेनियम वर इतकं काम केल्यानंतर आपण झपाट्याने थोरियमकडे वळायला पाहिजे. मी बघतो की आपल्याकडे त्याबद्दल त्या झपाट्याने प्रगती व्हायला पाहिजे आणि हा माझ्याकडे फार मोठा प्रश्नचिन्ह. आता आपण टॉपवर पोचलो या प्रश्नाचं उत्तर काय आणि मग माझ्या लक्षात आलं की याचं खरं कारण असं आहे की आपली जी मानसिकता आहे आपला जो शिक्षणक्रम आहे किंवा मी म्हणेन आपल्या ज्या संशोधनाच्या दिशा आहेत त्या सगळ्या कॉपी मास्टर करतो. कोणीतरी काहीतरी केलं का मग ते मी पण आणि ते तेवढं तर मिनिमम असायलाच पाहिजे. म्हणजे ते पण जर नाही झालं तर कठीण आणि तसं पण आहे बऱ्याच ठिकाणी. ठीक आहे आपण अधिक विश केली पाहिजे पण समजा केली तरी त्याच्याने आपण आत्मनिर्भर बनतो का तर नाही. आत्मनिर्भर होणं याच्यासाठी ठराविक प्रकारची मानसिकता विकसित करणे. जर मी काही करायचं आणि ते जर कम्प्लिटली नवीन असेल आता म्हणून मी कमी लोकांचं की आता हे करूया का तर आपल्याला सगळ्यांना आपण एक तर विचार करण्याची क्षमता असली त्याच्यानंतर आपल्याला पटलं की हा हे करायला पाहिजे करण्यासारखं आहे आणि आपण पुढे जाऊया. तर एक तर विचार करण्याची क्षमता असते आणि एकदा आपलं ठरलं किती करायचं तर मग ते करून पाहण्याचे धोरण पण असतं. म्हणून या दोन्ही गोष्टी एक ऑर्गनाइज थिंकिंग किंवा ज्याला बऱ्याच वेळेला आपण क्रिटिकल आणि दुसऱ्या बाजूला त्या अनुषंगाने पुढे जाण्याची मग त्या वाटेवर अधिक नसलं तरी हरकत नाही आपण आणि या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आणि हे करण्यासाठी म्हणजे हे आपल्याला साध्य करायचं आपल्याला सक्षम भागात सक्षम नागरिक निर्माण करायचं आपल्याला अशा प्रकारची मानसिक अशा प्रकारची क्षमता साध्य करणे आवश्यक. आता हे केवळ सगळ्या आपण जे काही शिकवतो त्याच्यामध्ये सगळ्या मुलांना समजा 100पैकी 100 साध्य होत होतं याचं उत्तर पण नाही. कारण परत तेच शेवटी येतं की आपण म्हणजे आपली जर मानसिकता कोणीतरी केलंय कोणीतरी एखादी वाट आधी चुकली तर त्या मार्गाने सुरक्षित आहे असं झालं तर म्हणजे बाय डेफिनेशन यू कॅन बी ॲट बेस्ट गुड नंबर 2 यू कॅनॉट बी नंबर 1. त्या मानसिकतेमध्ये तुम्ही प्रथम की वर्गामध्ये कोण पाहिला आला जायची गोष्ट वेगळी पण जेव्हा आपण देशाला सक्षम करण्याची गोष्ट तेव्हा त्यासाठी म्हणून हे सगळं आजूबाजूचे स्किल्स आहेत मानसिकता विकास करण्याची गोष्ट आता एका बाजूला हे आपल्याला साध्य करायचं ते आपलं उद्दिष्ट. आज काय परिस्थिती
आणि म्हणजे मला कल्पना आहे जेव्हा मी या गोष्टीचं वेळ तेव्हा मी खरं म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण तज्ञ नाही, पण मी अगदी IIT बोर्ड ऑफ गव्हर्नन्स पासून बालशिक्षणाच्या क्षेत्रापर्यंत चर्चा केली आणि मला असं जाणवतं की आज जी परिस्थिती म्हणजे प्रथमचे अहवाल वर्षानुवर्षे आणि त्याच्यामध्ये सुधारणा होते हळूहळू हे बरोबर, पण म्हणजे प्रथमचे अहवाल म्हणजे 5वीच्या विद्यार्थ्याला दुसरीचं येईल किंवा 8वीच्या विद्यार्थ्याला तिसरीचं येईल आणि हे सगळं त्यांनी प्रत्यक्ष परीक्षण करून त्यामुळे त्याच्या निष्कर्षाबद्दल शंका घेण्यात पण मग हे का होतं त्याचं कारण मला असं वाटतं परत म्हणजे ऑर्गनाइज थिंकिंग आहे त्याच्यामध्ये आणि त्या ऑर्गनाइज थिंकिंगचा सर्वात मूलभूत जो पैलू आहे तो म्हणजे त्या दृष्टीने आपल्याला ओळखला आहे ही गोष्ट केवळ जसं की कोणीतरी सांगितलं कोणीतरी ऐकलं किंवा भरपूर पाठांतर महत्व आहे त्याच्याने आपल्याला जे साध्य करायचं ते पूर्णपणे साध्य होत असतं कारण असं आहे की केवळ जरी पाठांतर केलं आणि पाठांतर केल्यानंतर त्याची कारण मीमांसा जर करायला सांगितलं तर त्यासाठी परत ऑर्गनाइज थिंकिंग उपटपच्ची करणं हा एक भाग झाला कारण मीमांसा क्रिटिकल अनालिसिस जे व्हायला ती क्षमता जर आपल्याला निर्माण तर आपल्या विचारांना ऑर्गनाइज करण्यासाठी म्हणून जे वळण लागतं ते वळण मुलांना असणे आणि रोजनिशीच्या माध्यमातून एक्झॅक्टली हेच साधन म्हणजे आपल्याला असं काही या विषयावर लिही किंवा अशा पद्धतीने लिही किंवा शुद्ध लेखनावर लक्ष दे अक्षर चांगलं आहे की नाही याच्यावर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आणि त्या पद्धतीने साध्य होतीलच पण त्याचा मूलभूत उद्देश हा आपल्या विचार करण्याच्या शक्तीला अधिक ऑर्गनाइज हा आहे आणि त्याच्यावर अधिक भर दिला पाहिजे इतर गोष्टींवर भर दिला पाहिजे पण केवळ शुद्धलेखन चांगलं कर म्हणून ते 10 वेळा गेलो 25 वेळा गेलो वेगळं महत्व आहे चूक आहे असं मी म्हणणार नाही पण तेवढं करणं हे सफिशियंट नाही पण मी मुलांना ते जर आपण लिहितं केलं आणि ते कोणीतरी वाचतात त्याच्याने मुलांच्या मनात काय चाललं ते काय समस्या आहेत त्या आपल्याला पीअर टू पीअर लर्निंग जे आपण जे केले ना ते आपल्या नागरिक म्हणून सर वाचणार आहेत तर कोणी वाचणार नाही की असते म्हणून ते लिहितात पण तरी पण त्यांना कळतं की नंतर जेव्हा चर्चा होते की आपल्याला काय कमी आहे आपल्या मित्रांच्या काय समजायचं ते आपण कसं आलं ते तितकंच आणि याबद्दलची चर्चा शिक्षक आणि विद्यार्थ्यांना
त्याच्यातनं मला वाटतं ही जी प्रक्रिया आहे ती अगदी सक्षमपणे केली. मला आनंद आहे की आपण सर्वांना सुद्धा हा अनुभव आलेला दिसतो. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचं 4 वर्ष कार्यक्रम राबवायचे त्यांची आवाज एक वेगळा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आन्सर एक वेगळा विवेचनाचा विषय. पण सर्वांगीण शिक्षण साध्य करण्याच्या दृष्टीने किंवा जे एज्युकेशनचे पहिला आपण चांगले नागरिक घडवणे या दृष्टीने मला वाटतं हा त्याचा उपयोग निश्चितच उपयोग होण्यापेक्षा इफेक्टिव्हनेस ही कितीतरी जास्त आणि अर्थातच आपण सर्वजण हे अनुभवत आहात त्याच्यामध्ये आपल्याला हे इम्प्लिमेंट करण्यामध्ये किंवा आपण त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची जी एंगेजमेंट आहे ते कशा प्रकारचं असावी, त्याचा इफेक्टिव्हनेस कसा वाटतो त्याच्याबद्दल मला वाटतं आपसात जरी चर्चा करावी आहे. त्याच्या अधिक समृद्धपणे आपल्याला. पण आजचा दिवस व्यक्त करण्यासाठी आतापर्यंत आपण खूप छान आणि पण मी हे बोलतो कारण असं आहे की उत्कृष्टता एक्सलन्स असं म्हणतात. एक्सलन्स इन जर्नी कला त्याचं डेस्टिनेशन असतं. आपण काहीतरी शिकलो परीक्षा दिली पास झालो म्हणजे झालं असं जर्नी कंटिन्यूस. त्यामुळे जे सक्षम नागरिक घडवण्याची त्याला डेस्टिनेशन नाही, सतत चालू राहण्याची प्रक्रिया आहे जी आपण जसं आपण मुलांना वळण लावतो तसं आपण आपल्याला पण वळण लावतो. ही आपली जीवन आणि महानगरपालिकेने याला छान दिलं. सर्वांचं खूप अभिनंदन. पण हा सिलसिला तसाच वाढत आहे. मला खूप आनंद आहे त्यांनी माझी माहिती शिल्पा पाडण्यासाठी त्यांनी पण म्हणजे खूप तिला प्रोत्साहन केलं. असंच कार्यक्रम राबवला गेला. एका स्त्रीला म्हणाले की मी महाराष्ट्रातील सर्वोच्च लिहिला एकदम वाजवणं पण जरा धोक्याचं आहे. हळूहळू केलं पाहिजे. 12 जिल्हा या वर्षापासून आपण सुरू करणार आहोत आणि यासाठी सगळे अनुभवाची देवाणघेवाण होत राहील. पण असं जर झालं तर एकूणच देश घडवण्याच्या दृष्टीने फार मोठं काम करतात. हे तुमच्या लक्षात आलं असेल ऑलरेडी किंवा लवकरच लक्षात येईल. आणि याच्यामध्ये आपण सर्वजण आपले योगदान देतात, श्रम देतात, वेळ देतात. त्याबद्दल त्या सर्वांच्या परत एकदा ऋण व्यक्त करून धन्यवाद सर.